पुणे शहरासह घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे। धरण क्षेत्रासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस आहे। खडकवासला धरणातून 8500 क्युसेक्कनं पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे। खडकवासला धरणाचे सगळे दरवाजे उघडले आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। खडकवासला आणि धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। सध्या आपण खडकवासला धरणाच्या समोर आहोत आणि ही दृश्य आपण पाहतोय की खडकवासला धरणातून सगळे दरवाजे आहेत ते सध्या उघडण्यात आलेले आहेत आणि जवळपास 8500 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या या खडकवासला धरणातून सुरू करण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की खडकवासला धरणाचे जे 11 दरवाजे आहेत ते आता उघडण्यात आलेले आहेत। हळूहळू पाण्याचा विसर्ग हा सुद्धा आता या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे या चारही धरणांचा मिळून जवळपास 56% पाणीसाठा आहे तो सध्या झालेला आहे। तर हे समोरचं खडकवासला धरण आपण जे पाहतोय ते सुद्धा आता जवळपास 68% भरलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये केला जातोय। सध्या ही दृश्य आपण पाहतोय की हळूहळू पाण्याचा विसर्ग हा सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। सकाळी हा पाण्याचा विसर्ग 3500 क्युसेक्स वेगाने सुरू होता, मात्र आता तो पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे आणि 8500 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा सध्या मुठा नदीमध्ये करण्यात येतो आणि त्यामुळे मुठा नदीचं पात्र आहे ते सध्या दुतडी भरून वाहू लागलेलं आहे। पावसाची संततधार आहे ती अजूनही खडकवासला आणि इतर जी 3 धरणं आहेत या क्षेत्रांमध्ये पाहायला मिळतोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।